तुम्ही बोलवलं मला. जगदीश चव्हाण. जगदीश चव्हाण म्हणजे ऑल इंडिया परमिट सिरीजचे रायप्पा. अहो तुमचा गेटअप बघून मला असं वाटलं कोणी हरिभक्त परायण कीर्तनगार स्वारी. अहो मी आणि हरिभक्त पारायण. हो मी जरा वात्रटच आहे. कसं काय? हो अहो असं कसं? कलाकाराला सामाजिक भान ठेवता आलं पाहिजे. तसं मी त्रासदायक नाही बरं का. तर हे जगदीश चव्हाण महाराष्ट्राचे स्वयंघोषित सुपरस्टार, ऑलराऊंडर, रायटर, डायरेक्टर, ऍक्टर, कास्टिंग डिरेक्टर एक्सेट्रा एक्सेट्रा एक्सेट्रा. नमस्कार नमस्कार नमस्कार. तर आता आपल्या सगळ्यांसमोर लवकरच येत आहे एक आगळी वेगळी आणि निराळी वेब सिरीज ऑल इंडिया परमिट रायप्पा. एका ट्रक ड्रायव्हरची भूमिका जगदीश सरांनी केली आहे. तर जगदीश चव्हाण यांच्यासाठी जोरदार टाळ्या झाल्याच पाहिजे. प्रेक्षकांचा टाळ्यांचा आवाज घराघरातून येतोय. म्हणजे मी सुपरस्टार झालो की काय? तर सर रायप्पा एक ट्रक ड्रायव्हरची भूमिका तुम्ही कशी पार पाडली? म्हणजे तुम्हाला ट्रक चालवता येतो का? नाही अहो मला शिकावं लागला. तुम्हाला काय सांगू, अहो इथे आपल्याला व्हॅनिटी चांगले चांगले जेवायची सवय. आता तिकडे गेल्यानंतर ट्रक म्हणजे शिकताना प्रत्येक ढाब्यावर थांबायला लागायचं. होय तर जुलाब झाले मला. सांगता कोणाला बरं. ट्रक ड्रायव्हरचं जीवन एवढं विचित्र आहे हे मला तेव्हा अनुभवायला भेटलं. अगदी जो ट्रक ड्रायव्हर आहे खरंच खडतर जीवन आहे त्यांचं. खडतर अगदी त्यांचा मग तो क्लीनर असो, तो ट्रक पुसणारा, अगदी मला एवढं शिकावं लागलं त्यांच्याकडनं की ट्रक पुसण्यापासून ते टायर पंक्चर झाला की तो ढकलण्यापर्यंत एवढं सगळं मला तिकडे शिकावं लागलं. कारण अभिनय करायचा होता आणि आमच्या प्रोडक्शननी मला बऱ्यापैकी चांगली सुविधा दिली होती. त्यामुळे मी ते सगळं करू शकलो. अहो जवळजवळ 6 महिने गेले मला ट्रक शिकायला. असं काय करताय? अहो काय हाल झाले माझे. अगदीच आपण सिटीत राहिलेली माणसं खेडेगावात जाऊन ट्रक चालवायचा शिकायचा. सर तुमची तिथे जेवणाची, राहण्याची, आराम करण्याची ही व्यवस्था कशी होती? आता सांगताना खूप गंमत वाटते बघा मला. पण त्यावेळी जे काय घडत होतं ना अक्षरशः अंगावर काटा येण्यासारखं होतं. आम्हाला कधी रानात तर कधी वनात तर कधी ढाब्यावर जेवावं लागायचं. कुणाला सांगणार? अहो तिथे आंघोळीची खूप गैरसोय. अक्षरशः कुठेही आंघोळ करावं लागायचं. कधी ह्या डाब्यावर तर कधी त्या डाब्यावर. तुम्हाला एक किस्सा सांगतो. अहो त्या ढाब्याच्या बाहेर जो चौकोनी कुंडा असतो ना, हाऊद आपण हाऊद म्हणू शकतो. अहो त्या कित्येक दिवसाचे ते मळकटलेले कळकटलेले दुर्गंधलेले कपडे ते ट्रक ड्रायव्हर 15-15 महिनाभर 6-6 महिने 2-2-3-3 महिने असे बाहेर असतात. आणि मग ते तशा अवस्थेत येऊन ते तिथे आंघोळ करतात. मला आंघोळ करावीशीच वाटली नाही बघा. पण काय करणार, शिकायचं होतं ना. पण मला ती आंघोळ करावीच लागली. केली मी आंघोळ, शिकायचं होतं म्हणून. आणि तुम्हाला सांगतो अक्षरशः घरी जाऊन मी सॅनिटायझरने आंघोळ पुन्हा केली. सर या वेब सिरीजचे लेखक दिग्दर्शक श्री मुरलीधर भावसर यांच्या बरोबरचा अनुभव तुमचा कसा होता? हो अगदी चांगला प्रश्न विचारला. डॉक्टर मुरलीधर भावसर मला त्यांचं कामच आवडलं. पण असं कसं? सांगतो. मला सांगा हो ड्रायव्हर असं कधी असतो का? हो पान नाही, बिडी नाही, सिगरेट नाही, तंबाखू नाही, मटका नाही, गुटखा नाही, बाई नाही, बाटली सुद्धा नाही. एवढा सोडून कुठला ड्रायव्हर असू शकतो का? तसलं कॅरेक्टर त्यांनी मला दिलं. आणि याच्या उलट हिरो म्हणजे हिरोला लपडी व्यसन सगळं आणि आम्हाला काहीच नाही. अहो तशी त्या कथेची गरजच असेल. काय जणू काय होतं ते. सर मला वाटतं तुम्ही फक्त तुमच्या रोलचा विचार करताय, पण दिग्दर्शक हा पूर्ण कथा बघत असेल. करेक्ट, अगदी करेक्ट बोलला तुम्ही. अहो आम्ही गंमत करत होतो तुमची. हा पण तसा आमचा हिरो आहे ना अगदी वाया गेलेला बेकार दाखवलाय. आमची हिरोईन वेश्या दाखवलेली धंदेवाली. हो अहो काय सांगू तुम्हाला, या दोघांची जी केमिस्ट्री जी लव्ह स्टोरी आहे ना अप्रतिम लव्ह स्टोरी.
सर या लव्ह स्टोरी या कथेबद्दल जरा थोडं सांगा ना. अहो आमची आतुरता वाढली. हा, ती कथा सांगण्यात नाही, बघण्यात मजा आहे. मला तुम्हाला एक प्रश्न विचारायचा. अहो तुमची मुलाखत मी घेतोय. ठीक आहे, काय हरकत नाही, विचारा. मला एक सांगा साहेब, आज आपल्या इंडस्ट्रीमध्ये एवढे बिग बजेटचे सिनेमे, एवढ्या बिग बजेटच्या सिरीज चालल्या, बरोबर की नाही? एवढ्या मोठमोठ्या TRP वाले सिरीज सोडून तुम्ही आमच्यासारख्या नवीन जे जुगारू कलाकार आहेत, आम्हाला या स्टुडिओमध्ये बोलवण्याचा तुमचा उद्देश काय? आता खरंच वाटतं तुम्ही माझी मुलाखत घेताय. सर आपण ज्याला प्रेम म्हणतो ना, ते प्रेम गैरसंबंध, संशय, व्हॉट्सअप चॅट अशा काही कारणांवरून दिवसून ते प्रेम संपून जातं. पण तुमच्या कथेत बाई बाटली पुढालेला पुरुष, वेश्य व्यवसाय करणारी स्त्री, वासनेच्या दलदलीत रुतलेल्या दोघांची प्रेम कथा कशी असेल याबद्दल उत्कंठा लागली सर. अजय सर, तुम्ही मला स्टुडिओत जे सांगायला बोलवलं होतं ते तुम्ही एवढ्या प्रभावीपणे मांडलं की मला आता मला सांगायची काहीही गरज नाही. हा, पण ही कथा कशी गहन होत जाते, सफल होते की चिरडली जाते, हे जाणून घेण्यासाठी तुम्हाला अवश्य पाहावी लागेल ऑल इंडिया परमिट. सर तुम्ही ही जी काही मेहनत घेतली ना, त्याबद्दल आमच्या युनिटकडून तुमच्या ॲटमॉस्फिअर प्रोडक्शन टीमला खूप खूप शुभेच्छा. आणि अजय सर, तुम्ही आमच्यासारख्या कलाकारांना तुमच्या स्टुडिओमध्ये बोलवल्याबद्दल तुमचे खूप खूप धन्यवाद. धन्यवाद. आणि सर्वांनी अवश्य पहा ऑल इंडिया परमिट.